आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासाठीची तरतूद भारतीय संविधानाच्या 6व्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे स्टेटमेंटच आपल्याला काय म्हणतंय की ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ट्रायबल एरियाज हे दिलेलं आहे 6th शेड्यूलमध्ये. ठीक आहे, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ट्रायबल एरियाज हे दिलेलं आहे 6th शेड्यूलमध्ये, असं आपल्याला स्टेटमेंट आहे. ओके, आता इथे काय लक्षात ठेवायचं की हे स्टेटमेंट आहे ना, भविष्यात याचा प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, प्रश्न असा येऊ शकतो की ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ट्रायबल एरियाज हे कोणत्या शेड्यूलमध्ये दिलंय. मग 3रं शेड्यूल आहे, 4थं शेड्यूल आहे, 6वं शेड्यूल आहे, 5वं शेड्यूल आहे, असे ऑप्शन्स बनतील. तर पहिलं स्टेटमेंट हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचं बघा, या परिशिष्टात समाविष्ट असलेली राज्य पुढीलपैकी कोणती आहेत. ठीक आहे, मग आता 6th शेड्यूलमध्ये कुठली स्टेट्स आहे असं आपल्याला विचारलंय. बघा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर नाही आहेत, मेघालय, त्याच्यानंतर येतं मिझोराम. ठीक आहे, तर ही 4 राज्य जी आहे ही 6th शेड्यूलमध्ये आहे. ज्यांचं पण कोणाचं बेसिक पॉलिटीचा अभ्यास आहे त्यांना हे माहिती पाहिजे होतं. आपलं उत्तर जे येईल मित्रांनो ते पर्याय क्रमांक 3 येईल. ठीक आहे, ABDF. ठीक आहे, आता इथे लक्षात कसं ठेवायचं ते पण सांगतो. बघा, आपल्याकडे 5th आणि 6th शेड्यूल दोघांमध्ये जरा एक कॉन्फ्लिक्ट आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण 5वं शेड्यूल बघूया, त्याच्यानंतर आपण 6वं शेड्यूल बघू. ठीक आहे, हे दोन्ही पण मी एका खाली एक लिहितो. तर 5व्या शेड्यूलमध्ये काय म्हटलंय, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ शेड्यूल्ड एरियाज अँड शेड्यूल्ड ट्राईब्स. ओके, आणि ह्या 5व्या शेड्यूलमध्ये जे पण काही राज्य येतात तर ते एकूण 10 राज्य येतात. त्याच्यामध्ये 10 स्टेट्स आर देअर. ठीक आहे, आणि 6वं शेड्यूल काय म्हणतं, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ट्रायबल एरियाज. ठीक आहे, इन द स्टेट्स ऑफ आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम. ठीक आहे, तर हे 4 स्पेसिफिकली तिथं नावं दिलेली आहे आणि तोच आपल्याला इथे प्रश्न करून विचारला होता. ठीक आहे, मग आता ही 4 कशी लक्षात ठेवायची, इथे आपल्याला प्रश्न पडतो की हे 6व्या शेड्यूल मधले 4 राज्य ही नावं कशी लक्षात ठेवायची, कारण हे सगळे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, ज्यांना आपण 7 सिस्टर्स म्हणतो, तर सगळे ऑप्शन्स मध्ये तेच आहे. मग हे 4 कसे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर याच्यासाठी ॲक्रोनिम आपण बनवलंय ATM विदाउट मनी. ठीक आहे, हे तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची. जनरली ATM मध्ये मनी असतो, आपण ATM मध्ये का जातो, पैसे काढायला जातो, बरोबर. म्हणजे ATM मध्ये मनी असतो, पण असं एखादं ATM ज्याच्यामध्ये मनी नाहीये. आता याच्यामधनं कसं लक्षात येईल, A फॉर आसाम आहे, T फॉर त्रिपुरा आहे, M विदाउट मनी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मणिपूर घ्यायचं नाहीये. ठीक आहे, मी इथे काय लक्षात ठेवतोय, विदाउट मनी आहे. ठीक आहे, M वरनं तुमचं कन्फ्युजन कुठे होणार आहे, मणिपूर घेऊ, मेघालय घेऊ की मिझोराम घेऊ, 3 राज्य तुम्हाला बनणार आहे. 3 पैकी कोणते 2 घ्यायचे, तर मग विदाउट मनी म्हटलंय म्हणजे मणिपूर घ्यायचं नाहीये, याचा अर्थ मेघालय आणि मिझोराम घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला 5वं शेड्यूल आणि 6वं शेड्यूल याच्यातला बेसिक फरक, 6व्या शेड्यूलमध्ये असलेली राज्य हे लक्षात ठेवायचंय. एवढं या प्रश्नासाठी सफिशियंट आहे. हा ॲक्रोनिम लक्षात ठेवा. ज्यांना माहिती नसेल त्यांनी ही ट्रिक लिहून घ्या, म्हणजे तुमचं कधीच चुकणार नाही, तुम्ही आयुष्यात कन्फ्युज्ड होणार नाही. ओके.